मिरजेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न। शहरात हेल्मेट सक्तीबाबत नागरिकांतून जनजागृती करणार। संदीप घुगे पोलीस अधीक्षक। मिरज शहरात आगामी सणाच्या निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आली। यावेळी नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्यासाठी उपाययोजना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली। तसेच सांगली मिरजेत हेल्मेट सक्तीबाबत नागरिकांतून जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। शहरात सिग्नल व्यवस्थेबद्दल महापालिका यांच्यासोबत समन्वय सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले। सणांच्या पार्श्वभूमीवर काय नियोजन करण्यात आलेलं आहे आणि नागपूरच्या पार्श्वभूमीवर मिरजेमध्ये काय खबरदारी घेण्यात आली आहे? जे आता आगामी काळामध्ये आपल्याकडं सण उत्सव आहेत, त्याचबरोबर बलिदान मास हा पण आपल्याकडं कार्यक्रम चालू आहेत। तर त्या दृष्टिकोनातून सांगली जिल्हा पोलीस सर्व तयारीनिशी आहे। सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आणि SDPOच्या लेवलवर आपण रूट मार्च, त्याचबरोबर शांतता समिती यांचं आयोजन केलेलं आहे। सर्व नागरिकांना या आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण आगामी काळामध्ये जातीय सलोखा टिकवायचा आहे। कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। पोलीस विभागाने दिलेल्या सूचनांचं आपण पालन करा आणि जिल्हा प्रशासनाला आपण सहकार्य करा। एकीकडे पोलीस स्टेशन पार्श्वभूमीवर तयारी करण्यात आहे, परंतु मिरजेतले अनेक CCTV कॅमेरे जे बंद आहेत की त्याचं मेंटेनन्स महापालिका पोलीस ठाणे ज्यावेळेला अस्तित्वात आले त्यावेळेला लोकसंख्येच्या अनुषंगाने केली होती, पण आता पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, लोकसंख्यासुद्धा वाढलेली आहे आणि हद्दसुद्धा वाढलेली आहे। आजच्या तारखेमध्ये जेवढं आपल्याकडं मंजूर मनुष्यबळ सांगली जिल्हा पोलीस दलाकरिता आहे त्यानुसार आपल्याकडं पर्याप्त संख्येमध्ये सर्व मनुष्यबळ उपलब्ध पण आहे आणि जे काही किरकोळ जागांची रिक्तता आहे तीसुद्धा रिक्तता आपण आगामी काळामध्ये भरून काढणार आहोत। पण सध्या सर्वच पोलीस स्टेशनला आवश्यक तेवढा मॅनपॉवर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जी वाहने आपल्या गस्त घालण्यासाठी लागतात तर तीसुद्धा सर्व पोलीस दलाच्या मंजूर संख्येइतकी आपल्याकडं उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठेही तसाही तुटवडा नाही आहे।